भाजपकडून जालना लोकसभेसाठी रावसाहेब दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर रावसाहेब दानवे यांच्याशी बातचीत केली आहे रजत वशिष्ठ यांनी। केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजप नेते रावसाहेब दानवे आपल्याबरोबर आहेत। दानवे साहेब, पुन्हा एकदा सहाव्यांदा पक्षाने तुमच्यावरती विश्वास दाखवला। संघटनेमध्ये काम करत असताना कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालण्याचा माझा स्वभाव आहे। राज्यातील, केंद्रातील आणि स्थानिक कार्यकर्त्याशी सुद्धा माझे चांगले संबंध आहेत। तर त्यामुळं साहजिकच पक्षाने माझ्यावर आता सहाव्यांदा लोकसभेचा आणि 2 वेळेस विधानसभेचा, 3 वेळेस विधानसभेचा विश्वास माझ्यावर टाकलेला आहे। त्यामुळं जनतेचं प्रेम सतत मिळत गेलं आणि यशाची खात्री आहे। या देशामध्ये मोदीचं सरकार आम्हाला पुन्हा एकदा 2024ला आणायचं आहे। त्यामुळं पक्षाने मला उमेदवारी दिली। जालन्यातली व्यूहरचना बऱ्यापैकी तुम्हाला आता माहिती आहे। पूर्वीचे तुम्ही काही ठोकताळे मांडलेले होते। आताच ही लढाई काही नवीन असेल का? काही नवीन काहीच नाही। ही जी लढाई आहे, ही लढाई भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडीचा जो कोणी येईल त्याच्या विरुद्ध ही लढाई आहे। या लढाईमध्ये आम्ही नक्कीच बाजी मारू असा विश्वास आम्हाला आहे। तुमच्या विरोधात कोण असेल असं वाटतं? म्हणजे तुम्हाला काँग्रेस सुद्धा आग्रही आहे, ठाकरे गट सुद्धा आग्रही आहे। उमेदवार कोण असेल तर जास्त अवघड वाटतं? हे बघा, मला अवघड आणि सोपं नाही। अनेक उमेदवार असा विचार करतात, माझ्यासमोर हा आला तर मला निवडणूक सोपी जाईल, मला तो आला तर निवडणूक सोपी जाईल। मी खरंच सांगतो, मी एवढ्या राजकीय निवडणुका लढल्या, या निवडणुकीत मी माझ्यासमोर कोण येईल याची कधीच चिंता केलेली नाही। जो येईल त्याच्यासोबत निवडणूक लढायची आणि जिंकायचं ही माझं सूत्र आहे। आणि कोणीही आला तर काही भारतीय जनता पार्टीच्या विचाराची मतं तो घेऊच शकत नाही, किंवा त्याच्या विचाराची मतं आहेत ते आम्हाला पडण्याची गॅरंटी नाही आहे। प्रत्येक जिल्ह्याचा पॅटर्न वेगळा आहे। आमच्या या लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या निवडणुकीत जवळपास 3.5 लाख मतांनी होणार आणि आता या मतामध्ये काहीही फरक पडणार नाही, तेवढीच मतं आम्ही घेऊ। रवी मुंडे, एबीपी माझा, जालना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।